विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे। तसंच नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरसाठी सुद्धा मतदान होत आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असली तरी महायुतीत मात्र बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचं संकट नाहीये, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या संदीप गुळवेंचा मार्ग सुकर झालाय। दुसरीकडे भाजपशी संबंधित मात्र अपक्ष असलेले विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार रिंगणात आहेत। त्यामुळे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना बंडखोरीचा सामना करावा लागतोय। या चौघांमध्येच खरी लढत रंगणार आहे। एक नजर टाकणार आहोत मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरमध्ये कशा प्रकारे किती उमेदवार कुठे रिंगणात आहेत जाणून घेऊया। तर मुंबई पदवीधरसाठीची ही निवडणूक अनिल परब ठाकरे गटाकडून आहेत, तर किरण शेलार भाजपकडून या मतदानाच्या रिंगणात आहेत। तर मुंबई शिक्षकसाठी 4-5 जण त्या ठिकाणी मतदानाच्या निवडणूक रिंगणात आहेत। ठाकरे गटाकडून जमू अभ्यंकर, सुभाष मोरे हे शिक्षक भारतीचे उमेदवार आहेत। शिवनाथ दराडे भाजपचे उमेदवार आहेत, तर शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, तर शिवसेना शिंदे पुरस्कृत शिवाजी शेंडगे हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर मुंबई शिक्षकसाठीचा 5 जण या ठिकाणी रिंगणात आहेत। तशीच नाशिकमध्ये काहीशी परिस्थिती आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे आहेत, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून महेंद्र भावसार रिंगणात आहेत, शिवसेना शिंदे पक्षाचे तिथे किशोर दराडे आहेत, तर विवेक कोल्हे हे तिथले अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। तर कोकणमध्ये काय स्थिती आहे, तर रमेश कीर आहेत काँग्रेसकडून आणि भाजपकडून निरंजन डावखरे रिंगणात आहेत।